यहाँ पे पुलिस जबरदस्ती कर रही है, हाथापाई हो रही है यहाँ पे। मागच्या काही दिवसापासून देशामध्ये जे काही घडतंय आणि काल जी घटना घडली, त्याला बघून देशातल्या कोणत्याही सुजाण आणि जागरूक नागरिकाला हे सहन होणारं नाही आहे. काल सोनम वांगचुक यांना ज्या पद्धतीने उचललं, ते एकदम चुकीचं होतं. ते कोण होते ते त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही. ते कुठे घेऊन चाललेत ते सांगितलं नाही. देशामध्ये कायदा असा आहे, की पोलीस कोणतीही कारवाई करताना, कोणालाही अरेस्ट करताना त्यांच्या अंगावर वर्दी असणे गरजेचं आहे. त्यांना त्यांची ओळख सांगणे गरजेचं आहे. ती जी नेम प्लेट असते साईडला, ते असणं गरजेचं आहे. आपण समोरच्याला जर का अरेस्ट करत असू, तर अरेस्ट करण्याचं कारण त्यांना सांगणं गरजेचं आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर दिल्ली पोलिसांनी ट्विट करून क्लेरिफाय केलं, की त्यांना आम्ही हायकोर्टाच्या ऑर्डर्स होते म्हणून आम्ही त्यांना दवाखान्यात हलवलं. मग हे आधी नीट का सांगितलं नाही? आणि अशा पद्धतीने ही म्हणजे फरफटत घेऊन जाण्याची कोणती पद्धत आहे एका शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या व्यक्तीला? बरं, तो 60 वर्षाचा माणूस आहे. 21 दिवस झालं तो उपाशी आहे. त्याचे ऑर्गन्स फेल होऊ शकतात किंवा एवढा तो वीक झालेला आहे, की त्या माणसाचे हाडं दिसायला लागलेत. एवढ्या वीक झालेल्या व्यक्तीला हेच लोकं तिथे जाऊन बोलतात, की "उठ बे साले, बहुत हो गया तेरा नाटक." हा कोणी साधासुद्धा व्यक्ती नाही. हा एक नामवंत देशातला वैज्ञानिक आहे. लोकांचे प्रश्न उचलतो. लडाखमधल्या एज्युकेशन सिस्टमला या व्यक्तीने खूप सुधारलेलं आहे. अशा व्यक्तीला तुम्ही "उठ बे साले, बहुत हो गया नाटक" असं जर का बोलत असाल आणि फरफटत नेत असाल आणि कोणतेही तिथे प्रोसिजर आणि प्रोटोकॉल फॉलो होत नसतील, तर यावरूनच कळतं, की हे गव्हर्नमेंट किती घाबरलेलं आहे. आणि या डरपोक अशिक्षित म्हाताऱ्याला एवढीसुद्धा माणुसकी नाही आहे, की आपल्याच देशामध्ये एक व्यक्ती जर शांततापूर्ण आंदोलन करतोय, उपोषणाला बसलाय, तर त्याची जाऊन आपण विचारपूस करू, काय प्रॉब्लेम आहे विचारू आणि चर्चेतून सोल्युशन काढू, की काय कसा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. नाही, ह्या लोकांना गुंडगिरीच करायची आहे, पोलिसच पाठवायचे आहेत. ज्यांच्या हातात हत्यारं नाही आहेत, त्यांच्यावर ह्या लोकांना फोर्स चालवायचा आहे. अशा पद्धतीने हे लोकं राज्य चालवत आहेत. मागे ज्या वेळेला नरेंद्र मोदीची तुलना शिवाजी महाराजांसोबत करत होते, तर आत्ता हे जे काही चालू आहे, ह्याच्यावरून ह्या अंधभक्तांना कसं कळत नाही, की अ, शिवाजी महाराज अशा पद्धतीने राज्य चालवत असतील का? राज्याचा जो कोणी प्रमुख असतो, त्याच्याकडून असं अपेक्षित आहे, की त्याने त्याच्या जनतेला लेकराप्रमाणे वागवावं. आता हे जे तरुण सगळे आंदोलन करत आहेत, ह्या सगळ्यांबद्दल नरेंद्र मोदी असा का विचार करत नाही, की हे सगळी माझ्याच देशातली जनता आहे, हे माझेच लेकरं आहेत, असं का नाही विचार करत? लगेच का टॅग लावून टाकतात, की हे सगळे अँटी नॅशनल आहेत, कधी बोलतात चायनाचे एजंट आहे, कधी पाकिस्तानी आहेत, असं डायरेक्ट का? म्हणजे चुकीचं कोणी जर काही काम करत असेल त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. म्हणजे तुमचं फक्त कौतुकच करत राहायचं. हे एवढंच अपेक्षित आहे. जर 21 दिवस होऊन गेल्याच्या नंतरसुद्धा जर का ह्या गव्हर्नमेंटला काही कोणाची कीव येत नसेल, एवढे आंदोलनकर्ते तिथे आहेत, त्यांच्यासोबत बोलावसं वाटत नसेल, तर फक्त आता हे एज्युकेशन मिनिस्टर पुरतं आता ही गोष्ट लिमिटेड राहिलेली नाही आहे. आता नरेंद्र मोदीनेच राजीनामा दिला पाहिजे. काल जेव्हा ती घटना घडली त्याच वेळेला मनात एवढं काही बोलण्यासारखं आलं होतं. पण मी जाणीवपूर्वक थांबलो आणि देशातले जेवढे काही भाजप आणि त्याचे मित्रपक्ष सोडून इतर राजकीय पक्ष आहेत, पूर्ण जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत किंवा इव्हन नॉर्थ ईस्टमधले काही पक्ष असतील, सगळ्यांना ईमेल केले आहेत, की तुम्ही हे जे सोनम वांगचुक, अभिजित दिपके आणि कॉकरोच जनता पार्टी ह्या सगळ्यांनी जे सुरू केलेलं हे जे आंदोलन आहे ह्याला सपोर्ट करावा. सगळ्यांनी तुम्ही एकत्र यावं आणि ही जी घटना घडली, ज्या पद्धतीने सोनम वांगचुक यांना घेऊन जाण्यात आलं किंवा कशा पद्धतीने हे पोलीस प्रशासन किंवा भाजप सरकार ह्या आंदोलनकर्त्यांना ट्रीट करतायत, याबद्दल इंटरनॅशनल लेव्हलला तुम्ही हा मुद्दा उचलावा. जसं युनायटेड नेशन असेल किंवा ह्युमन राईट काउन्सिल असेल, तर अशा पद्धतीचे जे मुद्दे आहेत, ते इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत जावेत. फॉरेन मीडियामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाव्यात आणि नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी करावी, असं मी त्या ईमेलमध्ये लिहिलेलं आहे. जर कोणाला तो ईमेल वाचायचा असेल, तर मला DM करा किंवा माझा नंबर असेल तर डायरेक्ट मला फोन करा. मी तो ईमेल तुम्हाला पाठवेल किंवा तुम्हाला तो पुढे पाठवायचा असेल, तर तो तसाच कॉपी पेस्ट करून तुम्ही पाठवू शकता. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, की जास्तीत जास्त ही गोष्ट आपल्या मित्रमंडळींना आणि परिवाराला सांगावी, की हे किती महत्त्वाचं आंदोलन आहे सध्या. कारण एज्युकेशनच सगळ्यात महत्त्वाचा आपला पाया असतो. आपल्या स्वतःचा आणि देशाचा दोन्हीचा. कारण ह्याच एज्युकेशनमुळे डिपेंड असतं, की आपण पुढे जाऊन कसे व्यक्ती बनणार आहोत. जर ह्या नीट परीक्षेतून जर चीटिंग केलेले डॉक्टर्स आणि वेगवेगळे प्रोफेशनल जर का अशा परीक्षांमधून जर येणार असतील आणि चीटिंग केलेले व्यक्ती जर पुढे जाऊन तुमची ट्रीटमेंट, तुमची सर्जरी करणार असतील, तर विचार करा, की हे किती घातक होईल. जर अशा पद्धतीने एक्झाम झाल्या आणि अशा पद्धतीने लोकांची फसवणूक झाली. त्यामुळे असं फसवणूक करणारं सरकार आता आम्हाला नको आहे. त्यामुळे अख्ख्या भाजपने आता राजीनामा द्या.